महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुण्यातील मुंढवा परिसरातील केशवनगरमध्ये शुक्रवारी पहाटे 3 अज्ञात तरुणांनी कोयत्याच्या सहाय्याने अनेक वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून संपूर्ण प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। मिळालेल्या माहितीनुसार 17 जुलै रोजी पहाटे 3:30च्या सुमारास 3 तरुण दुचाकीवरून केशवनगर परिसरात आले। त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होते। परिसरात फिरताना ते मोठ्याने ओरडत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे। यानंतर त्यांनी एका बंगल्यासमोर उभ्या असलेल्या कारवर कोयत्याने वार करत तोडफोड केली। एवढ्यावरच न थांबता त्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या इतर अनेक वाहनेही फोडली आहेत। या हल्ल्यात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले। घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। प्राथमिक तपासात हा प्रकार जुन्या वादातून घडला असण्याची शक्यता आहे पोलिसांनी व्यक्त केली आहे। मात्र हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेलं नाही। गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगच्या घटना आणि वाहनांची तोडफोड वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। त्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।